तर आज आपण चटपटीत चटकदार खाराच्या मिरच्या म्हणजेच मिरचीचं लोणचं कसं करायचं तेच बघणार आहोत. साधे पराठे किंवा साध्या वरण-भाताबरोबर जर हे लोणचं असेल तर कशाचीही गरज पडत नाही. मस्त असं चटपटीत चटकदार झणझणीत लागते. तर नक्की ट्राय करून बघाल आणि 3 ते 4 महिने मस्त टिकते. तर यासाठी साधारण 200 ग्राम मीडियम तिखट असलेल्या मिरच्या घ्यायच्या आहे. मिरच्या स्वच्छ धुवून पुसून फॅनखाली वाळवून घ्यायच्या. त्यानंतर त्याचे देठ काढून घ्यायचे. व्हिडिओमध्ये दाखवल्यानुसार एका मिरचीचे 3 कट करून घ्यायचे. छोट्या साईजची असल्यास 2 कट करायचे आणि प्रत्येक कटला एक स्लिट द्यायची आहे. 2 तुकडे होऊ द्यायचे नाही. तर अशा प्रकारे सर्व मिरच्या चिरून घ्यायच्या. लोणच्यासाठी एक मसाला करायचा आहे. त्यासाठी एका पॅनमध्ये 1 मोठा चमचा मोहरी, पाव चमचा मेथीदाणे, 1 चमचा ओवा, थोड्याशा लवंग आणि 2 मोठे चमचे मोहरीची डाळ घेतलेली आहे. हे सर्व जिन्नस लो फ्लेमवर सुगंध सुटतपर्यंत परतून घ्यायचे. थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यामध्ये जाडसर वाटून घ्यायचे. तर हा लोणच्याचा मसाला तयार आहे. चिरून घेतलेल्या मिरच्या काचेच्या बाउलमध्ये ट्रान्सफर करून घ्यायच्या. यामध्ये 3 ते 4 चमचे मीठ घालायचं. 1 चमचा साखर. मिरच्या जास्त तिखट असल्यास साखरेचं प्रमाण वाढवू शकता. जो तयार मसाला केला होता तो घालायचा आहे. 2 ते 3 चमचे व्हिनेगर घातलेला आहे आणि 3 ते 4 लिंबाचा रस घातलेला आहे. हे सर्व एकजीव करून साधारण अर्धा तास असंच राहू द्यायचं. लोणचं स्टोर करण्याकरिता काचाची भरणी घेतलेली आहे. उन्हामध्ये वाळवून घ्यायची. खाली थोडासा हिंग घालून भरणीची आहे हलवून घ्यायची आणि यानंतर ज्या मसाला लावलेल्या मिरच्या होत्या त्या यामध्ये घालायच्या आहे. यानंतर 250 ml शेंगदाणा तेल कडकडीत गरम करून घेतलेलं आहे. 15 ते 20 मिनिटांनंतर थोडंसं गरम असताना 2 छोट्या वाट्या मोहरीची डाळ घालायची आहे. अर्धा चमचा हिंग, 1 मोठा चमचा हळद, 1 मोठा चमचा काश्मीरी मिरची पूड, 1 मोठा चमचा धणेजिरे पूड घातलेली आहे. हे सर्व एकजीव करून घ्यायचं. तेल हलकंसं गरम असल्यामुळे फोडणी मस्त बसते. आता हे पूर्ण गार होतपर्यंत वाट बघायची आहे. आता ही थंड झालेली फोडणी भरणीमध्ये भरलेल्या मिरचींवर घालायची आहे. तेल जे आहे भरणीच्या वरपर्यंत यायला हवं. हे सर्व चांगल्यापैकी मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून 7 ते 8 दिवस रूम टेम्परेचरवर बाहेरच राहू द्यायचं आहे. रोज एकदा झाकण खोलून खालपासून वरपर्यंत मिक्स करून घ्यायचं. असं सतत तुम्हाला 7 ते 8 दिवस करायचं आहे. एकदा लोणचं मुरलं की मग तुम्ही याला फ्रीजमध्ये ठेवू शकता. फ्रीजमध्ये ठेवल्यास 3 ते 4 महिने काय 6 महिन्यापर्यंत मस्त टिकते आणि बाहेर ठेवल्यास 2 महिन्यापर्यंत मस्त राहतं. हाताळताना पाण्याचा अंश लागू द्यायचा नाही. तर नक्की ट्राय करून बघाल. व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट्समध्ये सांगाल आणि आवडल्यास लाईक करायला विसरू नका.